नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आणि श्रोते हो, 2-3 शो जे आहेत ते आपण घेतलेले नव्हते आणि त्याचं कारण असं होतं की मी थोडंसं बाहेरगावी होतो, टूरला होतो आणि त्यामुळं मला तुम्हाला भेटायला आलं नाही. शो मी सुद्धा खूप मिस केले आणि याचाच संदर्भ घेऊन आपण आज जे आहे जो विषय दिलेला होता तर तो विषय होता संदर्भ. तर संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या चारोळी आलेल्या आहेत, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. आपण जेवढे शक्य होतील तेवढ्या जास्तीच्या रचना या शोमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि शोची वेळ जर संपली तर उर्वरित रचना ज्या आहेत त्या आपण पुढच्या रविवारी घेऊया. तर चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि श्रोते हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर अप्रतिम अशा कविता व चारोळ्या घेऊन. आणि आजचा आपला विषय संदर्भ असा होता आणि संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कुणालाच मोल नाही. मी शेवटी असं लिहिलं आहे की वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, निक्षणातला आनंद निष्ठून जाई, निक्षणातला आनंद निष्ठून जाई. तर ही माझी एक रचना होती आणि नेहमी असंच होतं नाही का की खूप सारं करता करता काही ना काही सुटतं आणि केलेलं विसरून जाऊन सुटलेल्या गोष्टींची चर्चा होते, सुटलेल्या गोष्टींवर बोललं जातं, सुटलेल्या